खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। आरपीआय आठवले गटच्या अमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडी व मानव विकास पत्रकार संघाचा जाहीर पाठिंबा। याबाबत सविस्तर वृत्त असे की माहिती अधिकार अधिनियमाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप करत आरपीआय आठवले गट यांच्या वतीने शिरपूर पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या अमरण उपोषणास आज विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळाला। उपोषणाचा आज दुसरा दिवस असूनही कोणताही जबाबदार अधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेला नाही असा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात नाराजी व्यक्त होत असून माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत ठोस कारवाईची मागणी होत आहे। ही बाब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहरदादा वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी भेट देत पाठिंब्याचे पत्र दिले। यावेळी त्यांनी माहिती अधिकार अधिनियमाची पायमल्ली ही लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असल्याचे सांगत प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली। याप्रसंगी मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप पवार, संघटनात्मक पदाधिकारी संग्राम बनकर, वसीम खाटेक, विशाल सोनवणे, शक्ती वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने तत्काळ संवाद साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी सर्व स्तरांतून अपेक्षा व्यक्त होत आहे। माहिती अधिकारीला वाचवण्यासाठी अपील अधिकारी त्यांना पाठीशी घालताय, त्याबद्दल आपण काय म्हणणार? अपील अधिकारी जे साहेब त्यांनी जर पाठीशी घातलं असतं तर 15 दिवसाचा निकाल दिला असता का त्यांनी? आणि मग 15 दिवसाचा निकाल देऊनही त्यांनी माहिती दिली नाही, त्यांच्याशी बोलतोय काय म्हणाला आपण? तर माहिती दिली नाही, सेकंड अपील त्यांना नाशिकला करतात खंडपीठामध्ये, त्यांना मी आदेश दिला 15 दिवसाच्या आधीच दिलेला होता मी। काही 7 दिवसाच्या जसे माहिती सेकंड अपील त्यांना नाशिकला करायचं नाही, ते नाशिकला करणार 3 महिन्यानंतर। पण तुमचंही काही काम आहे की त्यांना 15 दिवसात माहिती देण्याच्या आधी तुम्ही आदेश आदेशित केलेलं आहे, तर तुम्ही त्या बाबतीत पत्रावर केलं होतं त्यांच्याशी, आपला जनमाहिती अधिकाऱ्याशी, की तुम्ही की त्यांना माहिती दिली का नाही दिली बाबा? हां, त्यांना केलं आहे 7 दिवसात 15 दिवसात माहिती द्यावी। जर आपली माहिती हे जर नाकारायचं असेल तर सेकंड आपण नाशिकला खंडपीठात दिले त्यांना। सर, अपील अधिकारी म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात वारंवार जर काही ॲलिगेशन होत असेल तर त्याच्यासाठी आपण पंचायत राज अधिनियम अंतर्गत 1961 विभागीय कारवाई केली का? नाही सर, आहे वारंवार तर नाही झाले, पहिल्याच सुना आपल्याला माझ्या एकच लक्ष झालं ते बी माझ्याकडे माझ्या माहितीप्रमाणे असं सांगतो की एखाद्या ग्रामपंचायती किंवा एखाद्या ग्रामसेवकावरती एखाद्या इंजिनियरवरती वारंवारता जर झालेली आहे आणि ती वारंवारता पुढे केली असेल तर त्याच्या बाबतीत आपले वरिष्ठ अधिकारी म्हणजे आपलं वरिष्ठ कार्यालय जिल्हा सीओ चीफ ऑफिसर, तर त्या अनुषंगाने त्याच्या आता समजा एखादा तुमचा अर्ज तुम्ही नोटीस काढली, तुम्ही पत्र दिली आणि त्याने ती माहिती दिली नाही, त्याला जी मुदत आहे त्या मुदतीत त्याने दिली नाही, तर त्याच्यावरती आपला जो अधिकार आहे की त्याच्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला दंडात्मक कारवाईची अधिकार आपल्याकडे की तुम्ही तो प्रस्ताव तिकडे सादर करा। अपीलात करतील ना कोण? अपीलाच्या आधी सर तो प्रश्न नाही अपील अधिनियमाच्या अपीलाच्या आधी नाही सर, अपील झाल्यानंतरची गोष्ट आहे। आता अपील झालंय, तुम्ही इथं फक्त दंडात्मक सांगतात, मी तर सांगेल शास्तीची कार्यवाहीसह काय शास्तीच्या कार्यवाहीसह श्री रविवारी चौकशीचे आदेश शिफारस आपण आयोगाला करू शकतो। आपण याच्या बाबतीत काय ठरवलेलं आहे? बिलकुल। तर त्या अनुषंगाने हे सर आपल्याला आपल्या तुमचे जेवढे पण अपील अधिकारी असतील त्या बाबतीत मी इथं पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या समर्थनात आपले मानव विकास पत्रकार संघातर्फे पण बहुजन आघाडी मार्फत आपण ही कारवाई तुमच्या अंडामध्ये हे लोकांनी आदेश न देणाऱ्यामुळे यांच्यावरती कारवाई करावी बरोबर नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शिरपूर तालुका उपाध्यक्ष माननीय विनोद करंजकर हे शिरपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषणासाठी बसले असून उपोषणाला बसण्याचे कारण असे की शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत 1 जळोत
2 तराड कसबे, 3 वरुड आणि 4 तोंदे ह्या ग्रामपंचायतीला माहिती मागवली असता या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारीने माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. माहिती घेण्यासाठी बोलवलं आणि त्या दिवशी त्या ग्रामपंचायतीला संबंधित अधिकारी हे हजर नाही राहिले. तर या उपोषणाला मी मानव विकास पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप पवार उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. एसी सरकार इंजिनियर मनोहर दादा वाघ, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धुळे. आरपीआय गटाचे आठवले गटाचे आरपीआयचे विनोदजी भाऊ करणकाळ हे जळोद, ताळा कसबे, वरुड आणि तोंडे येथील ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार काढण्यासाठी त्यांनी माहिती अधिकारात जो अर्ज दिला त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. बोलवून माहिती न देता कार्यालयात हजर राहिले नाही. त्याकरिता त्यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांना इंटिमेशन दिलं की मला माहिती नाही मिळाली म्हणून मी उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला बसल्यानंतर आज दुसरा दिवस आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जे काही कारवाई करायला पाहिजे ती कारवाई न केल्यामुळे आम्ही आज त्यांच्या समर्थनात त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही इथे येऊन उपोषणाला पाठिंबा दिलेला.